नमस्कार मित्रांनो, बघा मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे, की परीक्षेचे वेळापत्रक त्यासोबतच परीक्षा तारीख जी आहे ती त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि सोबतच बघा आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी माहिती बघणार आहोत, की निगेटिव्ह मार्किंग आहे का? आणि जे हॉल तिकीट आहे ते तुमचे कधीपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकाल याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्याकडून जर बघितलं दिनांक 13 फेब्रुवारी 2026 या तारखेला जर बघितलं एक ईमेलद्वारे एक पत्र जे आहे म्हणजे की प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. विषयामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे, की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील पद भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने चाळणी परीक्षाकरिता परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत ही जी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहन चालक व शिपाई म्हणजेच की हमाल फराश पदासाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पात्र उमेदवारांची रविवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. तिन्ही पदांकरिता चाळणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. बघा जे परीक्षेची जी तारीख आहे 26 एप्रिल 2026 म्हणजेच की बघा या तारखेला जर बघितलं तर जी चाळणी परीक्षा आहे तुमची एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. आता बघा त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा, महाविद्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती या कार्यालयास सादर करावी. जे की बघा दिनांक 26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा कसे याच्याबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे म्हणजे की बघा प्रत्येक सेंटरला इथं कळवण्यात आलेली आहे. आणि त्यानुसार जर बघितलं तर बघा सदर जी माहिती आहे तुम्हाला मीन्स की बघा 18/2/2026 च्या रोजी किंवा तत्पूर्वी जी पाठवण्यात यावी. ही जी संपूर्ण माहिती आहे याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा या परीक्षेचे जे वेळापत्रक आहे त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला समोर सांगतो, की तुमची एक्झाम 26 एप्रिलला आणि कोणत्या शिफ्टमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार, की दिनांक 7 मार्च 2026 ला जर बघितलं एक नवीन जे परिपत्रक आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. आता बघा जे एक्झाम सेंटरबद्दल जर बघितलं तर कोणकोणते एक्झाम सेंटर इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता, की अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद म्हणजेच की बघा छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ एवढे जे ठिकाण आहे म्हणजे की बघा यातून जर बघितलं इथं माहिती देण्यात आलेली आहे. जे की बघा स्क्रीन टेस्टसाठी असणार आहे क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर आणि पिऊन, हमाल फराश या पदांसाठी. आता बघा खाली जर बघितलं यामध्ये आणखी काय-काय माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही इथं बघू शकता. आता संपूर्ण जे पदाची जे एक्झाम आहे ते 26 एप्रिल 2026 ला असणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा तुम्ही इथं बघू शकता, की स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ जे की बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं तुमची स्क्रीनिंग टेस्टचा टायमिंग इथं देण्यात आलेला आहे. क्लर्कसाठी जर बघितलं सकाळी 10 AM to 11 AM मध्ये तुमची एक्झाम जे होणार आहे. स्टाफ कार्ड ड्रायव्हरसाठी जर बघितलं तर दुपारून बघा 1 AM to 1:30 PM मध्ये जर बघितलं तुमची एक्झाम कंडक्ट होणार आहे. आणि पिऊनसाठी म्हणजे की बघा शिपाई या पदासाठी जर बघितलं तर 2 बॅचमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केल्या गेलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आणि तिन्ही पदांची जर एक्झाम जर बघितली तर बघा एकाच दिवशी असणार आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी 2-2 अर्ज केलेले असतील म्हणजे बघा क्लर्कसाठी आणि शिपाई पदासाठी, तर तुमची एक्झाम त्याच दिवशी होणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा या तिन्ही पदांसाठी जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर बघा पी-डी-एफमध्ये बघितल्यानुसार जर बघितलं तर या तिन्ही पदांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे की बघा तुमचे हॉल तिकीट कधीपर्यंत येणार आहेत आणि तुम्ही कधीपर्यंत डाउनलोड करू शकाल. आता बघा ही जी एक्झाम डेट आहे ती ऑफिशियली अजूनपर्यंत जर बघितलं तर बॉम्बे हायकोर्टची जी वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. जोपर्यंत बघा म्हणजे की बघा ही जी डेट देण्यात आलेली आहे 26 एप्रिल 2026. आता बघा याच्या 10 दिवसा अगोदर जर बघितलं तुमचे हॉल तिकीट जे आहे तुम्हाला ईमेल आयडी वरती किंवा बघा तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि जशी काही ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट येणार त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती देणारच आहे. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी ही माहिती बघितली नसेल तर बघा ही जी माहिती आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देण्यात आलेली आहे. त्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता. आणि बघा अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला जर का माहिती मिळवायची असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला आपण जॉइन होऊन जा.
जेणेकरून वेळोवेळी माहिती तुम्हाला मिळत राहील. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वाची अपडेट जी मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर का या तिन्ही पदांचे जे मागील वर्षाचे पेपर जर का पाहिजे असतील तर बघा नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जेणेकरून बघा मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाईड करू शकेल किंवा बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण पेपरची बद्दलची माहिती पण बघू शकाल. तर चला भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट सोबत. धन्यवाद.